नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी माजी खासदार संजय काका पाटील मैदानात. प्रभाग 3 मध्ये प्रचार रॅलीत सहभागी होत मतदान करण्याचं केलं आवाहन. मिरजेतील प्रभाग 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवाराच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळतोय. या ठिकाणी माजी खासदार संजय काका पाटील, निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह शिवसेनेचे मोहन वानखंडे, शिवाजी दुर्वे, आरिफ चौधरी, जुबेर चौधरी यांच्यासह विविध मान्यवरांनी या प्रचार रॅलीला उपस्थित राहून प्रचारात सहभाग घेतला. शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणाहून सदरची प्रचार रॅली निघाली. यावेळी मोठा जनसमुदाय या प्रचारात सहभागी झाला होता. मिरजेतील प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिगंबर जाधव, शैला शिवाजी दुर्वे, रेश्मा जुबेर चौधरी तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून सागर वनखंडे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. यावेळी प्रभाग 3 मधील प्रचारात माजी खासदार संजय काका पाटील यांनी सहभाग घेत चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. आता आम्ही प्रभाग 3 मध्ये आहे. हे पॅनेल घड्याळ आणि एक वनखंडे सरांचे चिरंजीव सागर असं धनुष्यबाण घेऊन ही 4 उमेदवार उभारलेत. ज्यांनी अनेक वर्षे भ्रष्टाचार केला अशा माणसांना घेऊन आमच्या विरोधी बाजूचे पॅनेल उभा राहिलेला आहे. मी एवढंच निश्चितपणानं सांगतो की लोक चांगलं वाईट पाहतात आणि उमेदवार ठरवतात. ह्यात निश्चितपणानं आमच्या घड्याळ आणि एक शिवसेना या आमचा 3 मधल्या प्रभागांची उमेदवारी निश्चितपणानं मोठ्या फरकाने विजयी होतील. खोटा प्रचार त्यांना करावा लागला आहे. पैसे कुणाकडे आहेत आणि कोण कोण कमिटी ऑफ स्थानिकचे मेंबर होते, स्टँडिंग कशी घरात घेतली गेली, दोन्ही मुलांना दिली गेली, बाकीच्यांना वाऱ्यावर सोडलं, तेव्हा ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली अशी माणसं खोटा अपप्रचार करतात. दिगंबर असतील, शिवाजीराव असतील, त्यांच्या मंडळी, इकडं चौधरी असतील आणि इकडं वनखंडे असतील, अतिशय प्रामाणिकपणानं काम करणारी माणसं आहेत. आणि खोटे नाटे आरोप करायची वेळ केव्हा येते की आपल्या पायाखालची वाळू सरकल्यावर. तेव्हा अशी माणसं जनता ओळखून आहे.